भाजपकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, 13 राष्ट्रीय उपाध्यक्ष, 8 राष्ट्रीय महामंत्री. विनोद तावडेंची राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती, पियुष गोयल यांची राष्ट्रीय कोषाध्यक्ष म्हणून नियुक्ती. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पुनावालांकडून राजीनाम्याची घोषणा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांना पत्र, निर्णयामागे आर्थिक आणि वैयक्तिक कारणं असल्याची माहिती. भाजप प्रदेश कार्यालयात नंदुरबार कोर कमिटीची बैठक, भाजपकडून डॅमेज कंट्रोलला सुरुवात, ऑडिओ क्लिप व्हायरल प्रकरण, स्थानिक वाद मिटवण्याचा भाजपचा प्रयत्न. 2-4 लोकांना रिटायर केल्यानंतर आपण रिटायर व्हायचे, मुंडे साहेबांनी खूप कष्ट काढले, देवानं सुखानं जाऊ दिलं नाही, भाजप नेत्या पंकजा मुंडेंकडून नाराजी व्यक्त. देशात पान मसाला सुगंधी सुपारी जाहिरात करणाऱ्यांवर कारवाई करा, आमदार विक्रम पाचपुते यांचे केंद्र शासनाला पत्र. नामवंत खेळाडू, कलाकार, सेलिब्रिटी, इन्फ्लुएन्सरवर कारवाईची मागणी. बीड नगरपालिकेत नाट्याचा क्लायमॅक्स, मुंबईत नाराज नगरसेवक गट आणि नगराध्यक्ष गटाला सुरेंद्र पवारांनी तातडीनं मुंबईला बोलावले. तोडगा निघणार की घडी विस्कटणार याकडे लक्ष. मला साक्षात विठुरायाच पावलाय, पालकमंत्रीपदाची घोषणा होताच मंत्री गिरीश महाजन आनंदित, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे मानले आभार. माझ्याकडून एक वेगळा वक्तव्य केलं गेलंय, त्याचा मी खेद व्यक्त करतो. माझ्या राज्यातील भगिनींनी मला समजून घ्यावं, आक्षेपार्ह विधानाबद्दल नवनाथ वाघमारे यांनी केला खेद व्यक्त. मंत्री भरत गोगावले यांच्या पालकमंत्री घोषणेनंतर महाडमध्ये जल्लोष, फटाका वाजवत खरं तर गुलाल उधळत केला आनंद व्यक्त. जावळीत शिवेंद्रसिंह राजेंचा शशिकांत शिंदे गटाला थेट इशारा, जशास तसे उत्तर देऊ, संघर्षाची 110% तयारी, असं वक्तव्य. मराठी भाषा बोलावी लागेल यासाठी प्रताप सरनाईक आग्रही, 7,750 नापास रिक्षा चालकांनाही वेळ वाढवून मिळण्याची शक्यता, मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. आज ठाण्यात सरनाईक मांडणार भूमिका. मनसेचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष राज पार्टेंवर गंभीर गुन्हा दाखल, त्यांच्यासह 15 ते 20 जणांविरोधात खंडणी आणि मारहाणीचा गुन्हा. JTL कंपनीतील मारहाण प्रकरणानंतर माणगाव पोलीस ठाण्यात तक्रार. कुंभमेळ्याच्या नावानं शौचालयाचे देखील पैसे खात आहेत, कुंभमेळा मंत्र्यांना कुंभकर्ण म्हणा, खासदार संजय राऊतांची टीका. शिवेंद्रराजेंनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे, जयकुमार गोरेंच्या वक्तव्यानं राजकीय चर्चेला उधाण. लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट, जुहू चौपाटीवर MPCB अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्याकडून स्वच्छता मोहीम, कचरा न टाकण्यासंबंधीचे स्पष्ट आणि कडक नोटीस बोर्ड लावण्यासाठी पालिका प्रशासनाला 48 तासांचा अल्टिमेटम. मुंबई शहर आणि उपनगराच्या मतदार याद्यांमध्ये तब्बल 4,78,308 मृत मतदारांची नावं अद्यापही तशीच. भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी पुराव्यानिशी चव्हाट्यावर आणली माहिती. CJP संस्थापक अभिजित दिपके आणि भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल दानगे यांच्यात बाचाबाची, बाहेरून येऊन गोंधळ चालणार नाही असं अभिजित दिपके म्हणतात. भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी आक्रमक. लोकसभेचे पावसाळी अधिवेशन न चालल्यानं देशाचं नुकसान झालं, मात्र काँग्रेसला दोष देणं चुकीचं, काँग्रेस खासदार गोपाल पाडवींचं वक्तव्य. नीट पेपर फुटीवर गृहमंत्र्यांनी संसदेत उत्तर द्यायला हवं होतं, पाडवींची प्रतिक्रिया. मुंबईसह 8 रेल्वे स्थानकांवर दूषित पाणी, कॅगच्या तपासणीत धक्कादायक माहिती उघडकीस. CSMT स्टेशनवरील कूलरच्या पाण्यात इकोलाय. मुंबई महानगरपालिकेवर आणखी 702.44 कोटींचा आर्थिक भार, MMRCLच्या भूमिगत पादचारी मार्गासाठी BMC देणार 702.44 कोटी. नेहरू सायन्स सेंटर मेट्रो स्थानकाला महालक्ष्मी रेसकोर्स आणि वरळी कोस्टल रोड प्रोमेनेंटशी जोडणार. मुंबई महानगरपालिका रुग्णालयातच सांडपाणी, रासायनिक कचऱ्यावर प्रक्रिया होणार. नायर KM आणि सायन कुपर रुग्णालयात मोठ्या क्षमतेचे ETP आणि STP प्लांट उभारणार. बुलढाण्यातील मेहकर या ठिकाणी ओलांडेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. श्रावणाच्या पहिल्या सोमवारनिमित्त मोठ्या संख्येनं दर्शन घेत अभिषेक, पूजा अर्चना आणि विविध धार्मिक विधी. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी घेतली विलास घुलेंच्या कुटुंबियांची भेट. खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक होईपर्यंत पाठीशी असल्याची दिली प्रतिक्रिया. डोंबिवलीत विविध पक्षातील कार्यकर्ते भाजपमध्ये कल्याण. जिल्हाध्यक्ष नागेंद्र फौजदार शर्मा यांच्या नेतृत्वाखाली सोहळा. संघटना बूथ स्तरापर्यंत मजबूत करण्याचं आवाहन. सैनिक टाकळीतील प्रस्तावित MIDC रद्द करू याप्रश्नी उद्योग मंत्र्यांशीही चर्चा करणार. शरद पवार यांचं कोल्हापूरच्या शिष्टमंडळाला आश्वासन. पुण्यातील केशवनगर खराडी उड्डाणपुलाला अजितदादांचं नाव द्या. राष्ट्रवादीचे नेते रोहन सुरवसे पाटील यांची मागणी. यवतमाळमधील कापरा आणि हिवरीतील शासकीय आश्रमशाळांना मंत्री अशोक उईकेंची भेट. शाळा प्रशासनाची झडती घेतली.
गडचिरोलीतील घटनेनंतर आमदार राजू तोडसम आक्रमक. धानोरा तालुक्यातील गिरोला आश्रमशाळेला अचानक भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय. एसआयआर मोहिमेतील सहभागात विरोधी पक्ष उदासीन. विरोधी पक्षांकडून एसआयआर खरं तर मोहिमेत काम कमी आणि आरोप जास्त होत आहेत. बहुतेक विरोधी पक्षांकडून 50% कमी मतदान केंद्रात बीएलओ नियुक्ती. निवडणूक आयोगाकडून धक्कादायक वास्तव समोर. नागपंचमी निमित्त तुळजाभवानी मंदिरात पुरुषांच्या प्रवेशावर निर्बंध. महिलांकडून नागपूजन, फेर फुलई आदी पारंपरिक कार्यक्रम. अमरावतीत 1 लाखांच्या कोविड स्वॅब किटचा अभाव. विद्यापीठातील तब्बल 2 कोटी रुपयांच्या मॉलिक्युलर लॅबच्या चाचण्या ठप्प. कोविड, स्वाईन फ्लू यासारख्या चाचण्या लांबल्या. सिंधुदुर्गात घरोघरी नागोबाची प्रतिष्ठापना. मातीच्या नागप्रतिमेचं पूजन करून दाखवण्यात येतो लाह्या आणि दुधाचा नैवेद्य. सांगलीच्या 32 शिराळ्यात नागदेवतेच्या मानाच्या पालखीची पारंपरिक पूजा. गोरक्षनाथ महाराजांनी सुरू केलेली जिवंत नागाच्या पूजेची परंपरा. या सोहळ्यास भाविकांची मोठी उपस्थिती. नागपंचमी निमित्त भिवंडीतील नागमंदिरात महिलांची प्रचंड गर्दी. नागदेवतेच्या पूजेसाठी महिलांची मंदिरात सकाळपासूनच लगबग सुरू. सांगलीच्या 32 शिराळ्यात यंदाही न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे नागपंचमी साजरी. यंदा 41 नागप्रेमींना परवानगी. त्यामुळे नागपंचमी निमित्ताने येणाऱ्या भाविकांना जिवंत नागांचे दर्शन होणार आहे. सांगलीच्या 32 शिराळ्यात यंदाच्या नागपंचमीत दुर्मिळ पांढऱ्या रंगाचा नाग आकर्षणाचा विषय. पांढऱ्या रंगाच्या नागाला पाहण्यासाठी मोठी गर्दी. चंद्रपूर भद्रनाग मंदिरात हजारो भाविकांची नागपंचमी निमित्त गर्दी. भद्रावती शहरातील भद्रनाग मंदिर राज्यातील एकमेव नागाचं मंदिर. 1146 मध्ये जीर्णोद्धार झाल्याचा इथे शिलालेख आहे. श्रावणी सोमवार निमित्त जळगावात महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. ओंकारेश्वर महादेव मंदिरामध्ये महारुद्र अभिषेक आणि महाआरतीचं आयोजन. श्रावणी सोमवार निमित्त योगेंद्र पवार यांनी सोनेश्वर देवस्थानात घेतलं दर्शन. विधिवत अभिषेक आणि पूजा अर्चना. श्रावणी सोमवार निमित्त श्री देव कुणकेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी. भाविकांच्या दर्शनासाठी देवस्थान ट्रस्टच्या वतीनं योग्य नियोजन. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते शासकीय पूजा. श्रावण महिन्यानिमित्त वैद्यनाथ मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई तसेच मंदिराच्या गाभाऱ्यात आकर्षक फुलांची आरास. भाविकांची दर्शनासाठी मंदिर परिसरात गर्दी. मालेगाव शहरात शिवभक्त कावड समिती आणि सकल हिंदू समाजाच्या वतीनं कावड यात्रा. बंबम भोलेच्या जयघोषानं परिसर दुमदुमला. पहिला श्रावण सोमवार निमित्त भक्तांचा उत्साह. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ येथील श्री गुणेश्वर मंदिरात पहाटेपासून दर्शनासाठी मोठी गर्दी. नवी मुंबईतल्या वाशीतील जागृतेश्वर शिवमंदिरात पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त भाविकांची मोठी गर्दी. हर हर महादेवच्या जयघोषानं मंदिर परिसर भक्तिमय. कोल्हापुरातल्या रावणेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी. मंदिरात पहाटेपासूनच धार्मिक विधींना प्रारंभ. ठाण्यात पहिल्या श्रावणी सोमवारची भक्तिमय सुरुवात. कोपिनेश्वर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी. ठाण्याच्या ग्रामदैवताच्या दर्शनासाठी पहाटेपासून रांगा. बीडच्या कनकालेश्वर मंदिरात दर्शनासाठी गर्दी. बीडचे आराध्य दैवत असलेले आणि पुरातन काळातील कनकालेश्वर मंदिर. यंदा बेलपत्रासाठी थेट दुप्पट पैसे मोजावे लागत आहेत. 10 रुपयांना मिळणारा बेल आता बाजारात 20 ते 25 रुपयांना. धाराशिवमधील शिवमंदिरात भक्तांची दर्शनासाठी मोठी गर्दी. पहाटेपासूनच अभिषेक महापूजा करण्यासाठी भक्त शिवमंदिरात दाखल. अमरावतीच्या राजकमल चौकात श्री कालभैरव बाबांचं भव्य दर्शन सोहळा. आमदार रवी राणांची उपस्थिती. यावेळी त्यांनी भगवान शिव तसेच श्री कालभैरव बाबांचे विधिवत दर्शन घेतले. श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवार निमित्त सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरात गर्दी. श्रावण महिन्यानिमित्त सिद्धेश्वर मंदिरात विविध धार्मिक विधी संपन्न. वाशिमच्या मालेगावातील तपोवनमध्ये पहिल्या श्रावण सोमवार निमित्त भाविकांची मांदियाळी. श्रावणी सोमवार निमित्त पहाटेपासूनच पंचक्रोशीतील भाविक तपोवनमध्ये दाखल. आज श्रावणातील पहिल्या सोमवार निमित्त मंदिरांमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी. मंदिर दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांसाठी खुलं. श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी. पहाटे 4 वाजता विधिवत पूजा करून मंदिर भाविकांसाठी खुलं. पुण्याच्या भीमाशंकरमध्ये पहाटेच शिवलिंगावर दुग्धाभिषेक करून मंदिर खुलं. भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून शिस्तबद्ध पद्धतीनं दर्शन सुरू. पहिल्या श्रावण सोमवारी ओंकारेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी. हर हर महादेवच्या जयघोषानं मंदिर परिसर भक्तिमय. बीडच्या वैजनाथ मंदिरात भाविकांची पहाटेपासूनच गर्दी. मंदिर प्रशासनाकडून विविध प्रकारची तयारी. हिंगोलीच्या उंढा नागनाथ मंदिरात पहिल्या श्रावण सोमवार निमित्त पहाटेपासूनच गर्दी.
श्रावण सोमवार निमित्तानं 12वं ज्योतिर्लिंग असलेल्या घृणेश्वर मंदिरात दर्शनासाठी मध्यरात्रीपासूनच भाविकांची गर्दी. भाविकांच्या सोयीसाठी रात्रीपासून दर्शनासाठी मंदिर खुलं. यवतमाळमधील ओंकारेश्वर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी. नागपंचमी आणि श्रावणी सोमवार एकाच दिवशी आल्यानं भाविकांची रीघ. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात नागपंचमी निमित्त खरतर शेतातील वारुळाची विधिवत पूजा, महिलांकडून झोका आणि विविध पारंपरिक करमणुकीचे खेळ. पुढील 4 ते 5 दिवस विदर्भात पावसाची स्थिती सामान्य राहणार. नागपूर प्रादेशिक हवामान विभागाचा अंदाज. काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता. भिवंडी रोड रेल्वे स्थानकातील पाणपोई वॉटर कूलर पाण्यात पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत धक्कादायक माहिती समोर. परभणी आणि पूर्णा रेल्वे स्थानकांवरील रेलनीर पाण्याच्या बॉटलमध्ये दुर्गंधीयुक्त पाण्याची विक्री. प्रवाशांनी व्हिडिओ तयार करत व्यक्त केला संताप. बीडमध्ये शेतकऱ्यांना नागदेवतेसमोर मांडल्या व्यथा. सरकारला सांग, शेतकऱ्यांचा पीक विमा आणि कर्जमाफी करा अशी मागणी. सोलापूर महानगरपालिकेत महाविकास आघाडीचं आंदोलन. महत्वाचे भूखंड बीओटी तत्वावर देण्यास महाविकास आघाडीचा विरोध. रत्नागिरीच्या खेडामधील मंगेश मोरेंचं उपोषण तात्पुरतं स्थगित. भोसते, निविक, आलसुरे आणि शिवबोरज या मार्गाच्या दुरवस्थेविरोधात सुरू होतं आंदोलन. 21 ऑगस्टपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा. श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचा खामगावात असणार शेवटचा मुक्काम. 1,51,111 मोदकांच्या महानैवेद्याची तयारी. खामगावच्या मुख्य केंद्रातून होणार वितरण. आदिवासी वसतिगृहाबाबतच्या शासन निर्णयाविरोधात नागपूरमध्ये आदिवासी विद्यार्थी संघटनांचं 5व्या दिवशीही ठिय्या आंदोलन. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याच्या आदिवासी विद्यार्थी संघटनांचा इशारा. बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखलं जाणाऱ्या खरतर पोहरादेवी येथील नंगारा संग्रहालय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात. प्रवेश तिकिटाचा दर 200 रुपयांवरून 100 रुपये करण्यात यावा अशी मागणी. वसई विरार शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी सत्ताधारी भाजपच्या खासदार आमदारांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ. वसई विरार महानगरपालिकेतील भाजपचे आंदोलन या केवळ देखावा. बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक आणि आरोग्य सभापती निलेश देशमुखांचं टीकास्त्र. भारतातील सर्वात तरुण नगरसेविका कुमारी सिद्धाली अनुप शहा यांनी रचला इतिहास. देशातील सर्वात तरुण नगरसेविका म्हणून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद. सांगलीत मोटरसायकलींसोबत म्हशी आणि रेडको पळवण्याची रंगतदार स्पर्धा. संजयनगरात नागरिकांची अलोट गर्दी. वाशिम जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पांमधील पाणीसाठ्याची स्थिती चिंताजनक. पाटबंधारे विभागाच्या 77 प्रकल्पांमध्ये केवळ 34.19% पाणीसाठा उपलब्ध. मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. लहुजी शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यांचे हिंगोलीत आंदोलन. घोषणा देत जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात घुसण्याचा प्रयत्न. चिखलातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ. कोल्हापूर जवळील हंसनाळ वाडीतील रस्त्याची दुरवस्था. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.